आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मॅडम तुम्ही एक काम करा, शक्य झालं तर त्यांची मेडिकल हिस्ट्री पूर्ण मला मिळवून द्या। त्याआधी जे काही उपचार झाले आहेत त्यांचे ते शोधा, म्हणजे त्यांची मेमरी परत आणण्यासाठी पुढे जी काय ट्रीटमेंट करावी लागेल त्याच्यासाठी सोपं जाईल आपल्याला। ओके ओके, थँक्यू डॉक्टर। हे डॉक्टर अनुसाठी आले होते? हो, काही प्रॉब्लेम आहे? नाही, काही प्रॉब्लेम नाहीये, मला फक्त एवढंच म्हणायचंय की अनुचा ऑलरेडी एक डॉक्टर आहे, त्याची ट्रीटमेंट सुरू आहे, तर आपण तीच ट्रीटमेंट कॅरी करूया पुढे। ओ हा, बरोबर बरोबर। अनु मॅडमची ऑलरेडी कुठल्या तरी डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू आहे। बरोबर आहे, मग एक काम करताना बोलवून घे। ठीक आहे। मीनवाईल ते येतात तोपर्यंत अनु मॅडमला जी औषधं दिली जायची त्याचे पेपर्स मला दे। ऍक्च्युली काय झालं, मी ते जे डॉक्युमेंट्स आहेत आणि पेपर आहेत ते मी आणले नाही, ते माझ्या जुन्या घरात राहिले। अच्छा, जुन्या घरात राहिले, ठीक आहे, मग आपण जाऊन आणू। चल। नाही नाही, ते काय आता ते जुन्या घरातही नसतील, कारण मला आता ते घरातून पण मी खूप वेळ झाला शिफ्ट होऊन, सो आता तिकडेही नसतील। मला असं वाटतं ते पेपर्स। ऐक ना आदित्य, मला काय वाटतं, इतका अडाणी नाहीयेस। आधी म्हणालास की डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू आहे, आता त्याचे डिटेल्स द्यायला तू नकार देतोय। का करतोयस असं? कळू दे ना आम्हाला पण, काय ट्रीटमेंट चालली होती ते, मॅडमला काय औषधं दिली जायची, का गुंगीचं औषध दिलं जायचं, का सतत तेच दिलं जायचं, का ते विशुद्धासाचे, कळू दे ना आम्हाला पण, सांग ना। नाही, मलाही आता असं वाटायला लागलं की त्या डॉक्टरची जी ट्रीटमेंट होती ती इम्पॅक्टिव्ह नाही, काही परिणाम होत नाही, तर त्यांना आपण कॅन्सल करून टाकू, ह्याच डॉक्टरची ट्रीटमेंट कॅरी करू दे यांना। आदित्य, तू बऱ्या बोलानं सांगतोयस की डॉक्टरला मी माझ्या ताकदीने इथे घेऊन येऊ? नाही नाही, तू नको बोलूस, मी कॉल लावून त्याला बोलवतो, तू टेन्शन नको, मी बोलवतो त्याला। तरी ऐक, मी कॉल लावतो। सुंदरी ऐक। आदित्य सर? हा हॅलो, हा आदित्य सर बोला ना। आदित्य नाही, डॉक्टर सुशांत, मी जिल्हाधिकारी सुंदरी श्रीकांत मोहिते बोलते। आहा, फोन ठेवायची चूक करू नका, तुम्हाला हे सगळं महागात पडेल। नाही मॅडम, मी फोन ठेवत नव्हतो, ऍक्च्युली पेशंट त्यामुळे। बोला ना मॅडम, काय काम होतं? पुढच्या अर्ध्या तासात तुम्ही मला कलेक्टरच्या घरात हवा। पण मॅडम हे कसं शक्य आहे, मी शहराच्या बाहेर आहे। असं? तुम्ही देशाच्या बाहेर जरी असलात तरी पुढच्या अर्ध्या तासात तुम्ही मला माझ्या घरात हवे आहात। गॉट इट? तुझी एवढी चलबिचल का होती आदित्य? नाही, ते नाही, बरं वाटत नसेल तर तुझा डॉक्टर येतो, त्याला दाखव, चांगलंच बरं वाटेल तुला। सगळा गोंधळच झालाय, जे नव्हतं व्हायला पाहिजे तेच होत आहे। सगळे माझ्या विरोधात गेलेत, आता प्रत्येकाला कसं समजवायचं कळत नाही मला। नाही 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 आदित्य, काय करून अनुला मनवायला पाहिजे, लवकरात लवकर तिला घेऊन इकडनं सटकायला पाहिजे। तरी नशीब सावी अजून माझ्या बाजूला आहे, काय करून मी सावीला नाही गमावू शकत। सावीला जर मी गमावलं तर मग अनुला भेटता येणार नाही, तिच्याशी बोलता येणार नाही। नाही, सावी माझ्या बाजूलाच राहिली पाहिजे कायम, काहीही करून। लवकरात लवकर सावीला भेटायला हवं आता। सावी, सावी कुठेस तू? सावी,
म्हणून बरं झालं तू भेटलीस मला. सगळे असतात मला तुझ्याशी मोकळेपणाने बोलता येत नाही. प्लीज माझं ऐकून घे. हे बघ, ही माणसं जे काही म्हणतायत ना ते सगळं खोटं आहे. प्लीज त्यांचं ऐकू नकोस. तुला माहितीये ना, मी 6 वर्ष खूप जपलंय तुला. जपलंय गुंगीचे इंजेक्शन देऊन. हे बघ अंकित, तुझं माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केलास ना तर मी आरडाओरडा करे ना. नाही, मी नाही जवळ येत. मी जवळ येत नाही, पण प्लीज माझं ऐकून घे. पण मी जे काही केलंय ना, जे काही केलंय ते सगळं फक्त तुझ्यासाठी केलंय. साहेबाने तुला किडनॅप केलं होतं, तुला त्रास देत होते. त्यांनी मला बऱ्याच काही गोष्टी करायला लावल्या आणि मी त्या केल्या फक्त आणि फक्त तुला वाचवण्यासाठी. पण तू नाही सोडवलंस. त्या दोघांनी मला साहेबांपासून सोडवलंय आणि त्या साहेबाच्या तावडीत जाण्याने तू काय काय वागलास विसरलास का अंकित? मला इंजेक्शन द्यायचास, मला बेशुद्ध ठेवायचा, माझ्याशी खोटं बोलायचा, दाराला कुलूप लावून तू बाहेर निघून जायचा. आता तर कळले की तू माझं सगळं पास्ट लपवलास, स्वतःचं खरं रूप लपवलंस, त्या मुलीला आणि मला दोघींना फसवलंस. आणि हे प्रेम आहे? सावी, सावी. मनू, तुला सगळं आठवलंय? नाही, पण ती मुलगी जे काही सांगतेय ना ते आता मला खरं वाटायला लागलंय. मनू, हे बघ, ती जे काही सांगते ना ते सगळं खोटं आहे. तिला ना आपल्या दोघांना वेगळं करायचं, आपल्या दोघांना लांब ठेवायचं. हे बघ, मी मान्य करतो, मी काही गोष्टी केल्यात, पण ते सगळं, मी जे काही केलंय ते सगळं तुझ्यासाठीच केलंय ना. हो, मी तुला गुंगीची औषधं दिली, पण का दिली? तुझा त्रास कमी व्हावा, तू त्रासातून मुक्त व्हावी म्हणून केलं ना मी. आणि कुलूप लावून जायचो ते तुलाही माहितीये की एक दिवस तुला आठवतंय, तू घराच्या बाहेर पडली होतीस आणि त्यानंतर तू घराचा रस्ताच विसरलीस. त्याच्यानंतर एक दिवशी काही माणसं आली आपल्या घरात आणि तू भांबावून गेली होतीस, घाबरली होती. तर मी कुलूप लावून जायचो, पण तुझ्या सेफ्टीसाठीच ना. बघ मग प्लीज ऐक, ती जे काही सांगते ना त्यावर विश्वास ठेवू नकोस. मग तुझ्यावर विश्वास ठेवू? ऑब्विसली म्हणू, मी नवरा आहे तुझा. बघ, मी तुला कधी त्रास देणार नाही. अंकित लांबो रे, तर ओरडेन मी. हे बघ माझं ऐकून. अंकित लांबो, अंकित लांबो माझ्यापासून. माझं प्लीज ऐक. अंकित, आदित्य. तुला सांगितलं ना अनु मॅडम सावीपासून दूर राहा म्हणून. का करताय तुम्ही हे सगळं आमच्या सोबत? का आम्हा दोघांना वेगळं करण्याचे प्रयत्न करताय? आमचं प्रचंड प्रेम आहे एकमेकांवर. का नवरा बायकोला वेगळं करताय? मी तुमच्या समोर हात जोडतो, प्लीज असं करू नका. माझं मानसीवर खरं प्रेम आहे. ती मानसी नाहीये, अनु मॅडम आहेत त्या. आणि तुझं खोटं पकडलं गेलं तरी का पुन्हा त्यांच्या जवळ यायचा प्रयत्न करतोयस तू? किती झालं ना तरी मी माझ्या मनूसोबत उभा आहे. आणि तुम्ही आम्हाला लांब करण्याचे किती प्रयत्न करा, पण ते यशस्वी होणार नाहीत. सावी, सावी.
तुम्हाला ओळखलं? आपण शाळेत भेटलो होतो बघ तुझ्या. मी पिंक कलरची क्लिप दिली होती, तुला आठवलं? आठवलं तुला? जर तुला कोणी विचारलं असा फोटो दाखवून की ह्या त्या मॅडम आहेत का, किंवा ह्या मॅडमना तू कधी भेटली आहेस का, तुला सांगायचंय की नाही या त्या मॅडम नाही आहेत किंवा मी यांना कधी भेटली नाही. मी नाही ओळखत तुम्हाला. नाही आठवत बाळा ग, आठव ना आपण तुझ्या शाळेत भेटलो होतो. तू मला घट्ट मिठी मारली होतीस तेव्हा, आठवलं? सावी, बाळा इथे. बाबा सावी बाळा, बाळा तू या मॅडमना शाळेत भेटलीस कधी? नाही, मी नाही ओळखत त्या मॅडमला. आदित्य, सावी खूप घाबरली, तिला रूम मध्ये घेऊन जा. पुन्हा अटॅक बिटॅक आला तर प्रॉब्लेम नको व्हायला, घेऊन जात. चल सावी, आपण आज जाऊन खेळूया. मला सांग, सकाळपासून अभ्यास केलास तू? ती मला ओळखत का नाहीये? मी तुला खरं सांगते, मी तिला शाळेत भेटले होते. आम्ही भेटलो ना तेव्हा तिने मला घट्ट मिठी मारली, म्हणून तर. माझा विश्वास आहे तुमच्यावर. आणि साविरी सुद्धा शाळेतून आल्यानंतर तुमच्याबद्दल सांगितलं होतं मला. मग ती असं का बोलतीये? कारण आदित्य हे सगळं करायला तिला भाग पाडतं. मी देखील काही दिवसांपूर्वी तुमचा फोटो दाखवून तिला विचारलं होतं की तू या बाईला ओळखते का, तेव्हा ती नाही म्हणाली. नंतर माझ्या लक्षात आलं की हे सगळं आदित्यच खरं होतं. आता कुठं तिचा खरा बाप मिळाला नाही तिला, त्यामुळे तिच्यासाठी तोच सर्वस्व आहे. म्हणून तो म्हणेल ते करायला तयार आहे ती. आता आपल्याला थोडे पेशन्स ठेवायला पाहिजे. तुम्हाला नक्की ओळखेल. पण तिला मी आठवेन ना ग. प्रश्नच नाही. हो, तुमची पोटची लेक आहे ती. तुम्हाला नाही ओळखणार असं नाही होणार. फक्त थोडा वेळ द्या. एक ना एक दिवस ते तुमच्याकडे परत येईल. बाबा, तू जसं सांगितलंस तसंच केलं ना मी. हो ग बाळा, एकदम गुड गर्ल आहेस तू. तुला सांगू सावी, या एवढ्या घरात एवढी मोठी माणसं आहेत, पण एकटी तू आहेस जी मला समजून घेते, माझा विचार करते. नाहीतर या घरात कोणी ऐकत नाही माझं. पण
पण बाबा, आईने तर तुझ्याशी बट्टे केले ना? हो ग, पण काय ना, तुझ्या आईचं धनंजय काकांसोबत लग्न मोडलं ना, म्हणून सगळ्यांचा राग आहे माझ्यावर. मला काय काय बोलत असतात, नेहमी त्रास देतात मला. खरं सांगू, त्यांना जर जमलं ना तर त्या घराच्या बाहेरच काढतील. पण बाबा, तू सॅड नको होस बरं. मी आहे ना, कोणी काही नाही बोलणार तुला आणि घराच्या बाहेर सुद्धा नाही काढणार. सावी, तू आहेस म्हणून या घरात टिकलोय मी. अशीच सोबत राहा. बाबा, तू बस बरं आधी. बापरे, मॅडम ना काहीतरी बोलायचंय. बोला बाबा, काय बोलायचंय तुम्हाला? पण बाबा, मला एक कळत नाहीये की त्या ज्या शाळेत आलेल्या मॅडम होत्या तेव्हा तर तू सांगितलंस त्या माझ्या बायको आहेत आणि आता सांगतोयस त्या माझ्या शाळेतल्या फ्रेंड होत्या. पण मी त्यांना ओळख का नाही दाखवायची? मला तर त्या तेव्हापासून खूप म्हणजे खूप आवडल्या होत्या. पण मी त्यांना ओळख नाही दाखवल्यावर त्यांना किती सॅड वाटलं ना रे बाबा. मला पण खूप सॅड वाटलं ते बघून. तू सांगितलंस म्हणून मी गप्प बसले. मी सांगितलं ते फॉलो केलंही नाही, पण डोळे बंद करून नाही. सुंदरी सारखी सवय लागली, खोदून खोदून विचारते मला. पण बाबा, आपण त्यांना ओळख का नाही दाखवायची? काय ना साऊ, त्या माझ्या फ्रेंड होत्या, पण ना मला नंतर कळलं त्या चांगल्या व्यक्ती नाहीयेत. चांगल्या व्यक्ती नाहीयेत म्हणजे? चांगल्या व्यक्ती नाहीयेत म्हणजे ती ना खूप भांडण करते, आरडाओरडा करते, सारखी रडते आपली. का? म्हणजे असेल काहीतरी आता. पण मला सांग, बाबा कधी चुकीचं काम करू शकतात? नाही ना. मग मी सांगतोय ते फॉलो करायचं, त्यांना ओळख दाखवायची नाही. कळलं? नाही दाखवणार. पण जर त्या मॅडमने तुला त्रास दिला असेल तर मी आईला सांगते. आई त्यांना बरोबर पनिश करेल. बाळा ऐक सावी, हे बघ, आईला आत्ता नाही सांग. आईला कधी सांगायचं हे मी तुला सांगेन. पण त्या तुझ्यापेक्षा मोठ्या आहेत ना, तर त्यांना म्हणजे वाईट काही बोलायचं नाही, फक्त ओळख दाखवायची. ओके ओके बाबा. एकदम गुड गर्ल तू. बस खाली. सरू, ते ना, हे कोण आणि एवढं घाबरलेत का आणि ह्यासने का आणलेस इथं? सांगते. मग डॉक्टर, म्हणजे असा कुठला रस्ता सापडला तुम्हाला ज्या रस्त्याने शहराच्या बाहेर असताना सुद्धा 28 मिनिटात तुम्हाला इथं पोहोचवलं? नाही मॅडम, मी शहराच्या बाहेर नव्हतो. ते ओपीडी मध्ये पेशंट होते आणि पेशंटला सोडून येणं बरं नाही वाटत, त्यामुळे मी तुमच्याशी असं बोललो. बोला ना मॅडम, तुम्ही का बोलवलत मला? सांगते. तुमच्या समोर जो माणूस बसलाय त्याला ओळखता का? नाही म्हणायची चूक करू नका.
हो, मी ओळखतो यांना. कसं? आम्ही आधीपासूनच एकमेकांना ओळखतो, मित्र आहोत एकमेकांचे. काही कामानिमित्त एकत्र आलो. अच्छा, का म्हणजे काही विशेष कारण? काय झालं, आठवत नाहीये? हरकत नाही, तुम्हाला आठवेल यासाठी देखील आम्ही बंदोबस्त केले. मालू,